नमस्कार मित्रमंडळी, सर्वांना फक्त माझा एकच आग्रहाचा एक साधा सामान्य आणि साधा प्रश्न आहे। जी आपल्या घरात लग्न झाल्यानंतर नवरी येते आणि ते धान्यानं भरलेलं भांडं ओलांडते, ते भांडं सांडवते, त्याच्यातून धान्य खाली पडतं, पसरल्या जातं। मालिकात पाहिलं, सिनेमात पाहिलं, काही काही ठिकाणी डायरेक्ट नजरेत आलं। लग्न झालं, वधू नवरी नवरदेवासोबत तिच्या घरी आली, नवरदेवाच्या घरी पदार्पण झालं, पण तिथं दारामध्ये दरवाजामध्ये एक धान्यानं भरून ठेवलेलं भांडं, आपण त्याला तांब्या म्हणू, गडू म्हणू, ते भरून ठेवलेलं धान्यानं भरून ठेवलेलं भांडं नवरी पायानं लोटते आणि ते घरात सांडवते। प्रथा आहे, असल त्याच्या मागं माणसांचे भरपूरसे काहीचे उत्तर असतील, काहीला त्या गोष्टीचा काही अनुभव असेल की बा आतमध्ये धान्य लोटल्यानंतर समृद्धी येते, यश सिद्धी येते, लक्ष्मीच्या पावलानं नवरी आपल्या घरात येते। भरपूरसे काही कारणं असतील, भरपूर काही तुम्हाला माहिती असेल, पण भरपूरशा काही मंडळीला अजूनही ते माहीत नाही। तर मला असं वाटतंय की त्याला ते माहीत नाही, नसू द्या, पण ज्याला माहीत आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये सांगा। काय आहे ना, ते लोंढल्यानंतर, ते धान्य खाली सांडल्यानंतर त्या धान्याचं होतंय काय, त्या धान्याचं काय करायचं? लक्ष्मी तर लक्ष्मीच्या पावलानं तुमच्या घरात येऊ राहिली, धनधान्याच्या राशी भरायला येऊन राहिली ना, लक्ष्मीच्या रूपात भरभराटी घेऊन, धनद्रव्य घेऊन, सोनं घेऊन, सगळं तुमच्या घरात येऊन राहिली। आपण मान्य करू या गोष्टी की खरंच ती बिचारी लक्ष्मीच्या पावलानं नवरीच्या रूपात, लक्ष्मीच्या रूपात आपल्या घरात येऊ राहिली आणि ते भरलेलं भांडं सांडून घरात भरभराटीचा प्रश्न आपला सॉल्व करू राहिली। बरोबर आहे, पण मग त्या धान्याचं करायचं काय हा प्रश्न आहे आपल्याला। आणि हाच प्रश्न तुम्हाला बी विचारला गेला आणि कमेंट बी करायला सांगितली की दादा, ते जे धान्य ती नवरी येते तिथपर्यंत मालिकात दाखवलेलं आहे, सिनेमात दाखवलेलं आहे, पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, मूवीमध्ये दाखवलेलं आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये ते आवर्जून दाखवलं गेलं की नवरी आली बहारो फूल बरसावून मेरा महबूब आया है। पण मग ते करतेच काय बाबा, की तिनं लुटून दिलं की झालं ना, आले घरातून लगे वरात, काय त्याच्यानंतर काय आम्हाला चित्रपटात बी दाखवलं नाही, मालिकामध्ये दाखवलं नाही, आणि कोणाच्या घरी गेलो असन तिथं बी दाखवलं नाही। बांधला संग थोडं दिला असन फेकून, त्या धान्याचं करणार काय हे कोणालाच माहीत नाही। परत एकदा सांगतो, कमेंटमध्ये सांगा की त्या धान्याचं करतात काय। चला असो, वायकारणी न घालता, धरून फेकून न देता, काहीही न करता त्याचा योग्यशीर वापर केला गेला पाहिजे। तुम्ही ते धान्य तुमच्या खाण्यामध्ये आणले गेलं पाहिजे। तिकून आणते ना, भरभराटीसाठी सगळ्या जणांना खायचंय, लक्ष्मीच्या पावलानं आणलंय, सगळेजण खा। तुम्हाला खायची इच्छा नसेल ना, खाऊ नका। तुमच्या घरी पक्षी असतील, कुणाच्या घरी कोंबड्या असतील, कबुतरं असतील, पाळीव चिमण्या पण असतील पक्षी कोणाकडं, किंवा नसतील पाळलेले तर जंगली पण चालतील, त्याला कुठंतरी खायला ते धान्य टाका आणि बघा ते त्यांचं मन समाधानी झालं, आनंदी झालं की जेवढं त्यांचं मन समाधानी झालंय ना, आनंदी झालंय, तेवढा आनंद तुमच्या घरात नांदणारच। एवढा फक्त एक प्रश्न तुमच्या पुढं होता,
मला माझ्या परीनं असं वाटतंय की आणलेलं धान्य, ओलांडलेलं धान्य, घरात टाकलेलं धान्य हे सगळ्यांना आपल्या खाद्यामध्ये वापर करावा. धान्य म्हणजे एक नवजीवन आहे. धान्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. धान्य हे अन्न आहे आणि हेच याच्याशिवाय आपल्याला जीवन जगता येणार नाही. म्हणून ते अन्न आपल्या खाण्यापिण्यात यायला पाहिजे. आपल्याला नसन खायचं, असतात काही आपापली भावना वेगळी वेगळी असते. नसल खायचं नका खाऊ, आमचं काही म्हणणं नाही. पण ते कुठंतरी पाण्यात नेऊन टाकायचे, कुठंतरी काही नालीत टाकायचे, फक्त पाण्यात टाकायचे, एवढी भावना धरून काही मंडळी त्याला नाश करतात. पण माझ्या मते ते अन्न आहे आणि अन्नासाठी आपल्या बापदाद्यानं खूप काही संघर्ष केलेला आहे. खूप हाडाची काढं केलेली आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे. भाकर भाकर करता करता आपली पिढ्या बरबाद झालेल्या आहे. म्हणून एवढंच सांगणं आहे फक्त की ते जे अन्न आहे ओलांडलंय ना, फेकून देऊ नका, खाण्याच्या कामी आणा किंवा आपल्या पाळीव पक्ष्यांना किंवा जंगली पक्ष्यांना खायला घाला. ते तृप्त होतील, आनंदी होतील. जेवढे आनंदी होतील आपल्या घरात आनंद. बरोबर ना? आपल्याला आनंदापेक्षा काय पाहिजे? आणि जेवढे ते आनंदी होतील तेवढे नवरदेव नवरी आनंदी राहतील. झगडे होणार नाहीत, भांडणतंटे होणार नाहीत. हा एक मेन माझ्या परीनं हेतू असा असावा, असं एक माझं मत आहे. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये सांगा. आणि परत एक विनंती करतो, तुमची मुलगी हळद फिटवून माहेरी आली, नवरदेवाच्या घरी हळद फिटली, माहेरी आली, नंतर मग सासर घरून परत पुन्हा मुरळी आला आणि मुरळी आल्यानंतर ती सासर घरी तुम्ही पाठवताय ना, ती मुरळ्यासोबत सासर घरी चालली. कपडे लत्ते अमुक तमुक सगळं घ्यायला पाहिजे. तिला जेवढं लागणाऱ्या वस्तू आहे, जीवनावश्यक वस्तू तिनं ते घ्यायला पाहिजे आणि तुम्ही तिच्यासोबत ते द्यायला पाहिजे की बाई हे तुया कामी येणाऱ्या वस्तू आहे, हे कपडे लत्ते सगळे तू घेऊन जा, द्या. पण मेन म्हणजे काही जणांचं मी बघितलंय, नवरी चालली खाली हातानं जायला नको, एक चपाती एक पोळी कागदात गुंडाळली, थैलीत टाकली, जाय बाई. बाई जाईन, पण तिथं गेल्या गेल्या टाईम आहे, टुईम आहे, 5 वाजता पोहोचन, 6 वाजता पोहोचन, 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता पोहोचन ना नवरदेवाच्या घरी. मग तिथं जर तुम्ही 7, 8, 9 वाजता जर पोचत असल, यायच्यासाठी काय आवर्जून कोण स्वयंपाक करून ठेवला तिथं? कुटुंबासाठी 4-10 लोकांचं कुटुंब आहे, कोण स्वयंपाक करेल? इलच तिथं जाऊन कामाला भिडणे. आली का धुई हातपाय, गॅस, सगळ्याचं जेवण 2 तास लागतील तरी बी लाव, गरज नाही. पण इतका वेळ केलाय, आता पटकन स्वयंपाक कर, आम्हाला भुका लागल्यात. त्या लेकीलं, त्या मुलीलं, त्या नवरीलं तिथून येऊन घरी इकडं स्वयंपाकाला गुतावं लागणार आहे. त्याच्यासाठी माझी एक आवर्जून विनंती आहे की एकच चपाती गुंडाळून त्याच्या थैलीत टाकल्यापेक्षा जाऊ द्या तुमचं किलो 2 किलो किंवा आदलीवर पीठ, स्वयंपाक करा, बांध्या कुटुंबाचा. तिकडे किती जण, 4 जण आहे का 6 जण आहे, 6 जणांचा स्वयंपाक करा. तुम्हाला काही पायंदळी नेऊन नाही घालायचा, काही जागलीवर नाही जायचं, कंदील हातात घेऊन तुम्ही त्या आदलीच्या भाकरी, चपात्या, पोळ्या, जे गोडधोड असन ते बांधा. भाजी सगट तपिल्यात बांधून द्या, कॅटलीत बांधून द्या ती भाजी. पण त्या लेकी संग, त्या नवरी संग, त्या मुली संग ते वाढण पाठवा. एक चपाती पाठवू नका किंवा एक पोळी पाठवू नका. मी त्या गोष्टीच्या विरोधात आहे.
द्यायचं जेवण तर बंद येईल ज्या तिथं गेल्यानंतर ते म्हणतील की बाई आटप टाईम झाला स्वयंपाक कर भुका लागल्यात ना ताटं लावते बसा आणि सगळे जेवण करा. माझ्या माहेरची मंडळी अशी आंडू पांडू नये. तुम्ही 50 बी असते तरी बंद जेवण पाठवलं असतं. पहिला दिवस आहे माझा, एंट्री करीन शेरनी जैशी. असं आपलं लेकरू मनात सुदृढ झालं पाहिजे, भीती वाटली नाही पाहिजे. तुम्ही तिकून फक्त पाठवा आणि तुम्ही पाठवता आपले चिंगड गांड्यासारखी एक पोळी कागदात गुंडाळून आणि जाय बाई. ती काय करायची बाईनं घरी गेल्यावर कुत्र्याला टाकायची का कोणाला द्यायची ती एक पोळी? बेजाऱ्या तिथे गेल्यावर लेकरं ज्या होणार आहे तिला स्वयंपाकाला गेल्या गेल्या नटून थटून मोठी 5,000ची साडी नेसून गेलती ना. 5,000ची साडी फेकणे सोडून आणि आपलं साधं लक्तर गुंडाळणे स्वयंपाकासाठी. म्हणून सांगणे आदलीचा स्वयंपाक करून पाठवा इकाड्या मंडळीला. तुमच्या पोरीनं 5,000ची साडी अंगावर येणार नेसेल, 5,000च्या साडीनं वाढू द्या. घ्या आणि खा. गोड धोड सगळं आणलेलं आहे. बिनधास्त तथास्तू देवा, तथास्तू जेवा. कोणी कमी जेवू नका. माहेरची मंडळी कमी नाही. त्यावेळेस आपलं वजन राहणार आहे, आपल्या मुलीचं वजन राहणार आहे. आपल्या मुलीवर झालेले संस्कार किंवा आपल्या मुलीवर केलेले संस्कार त्यावेळी समजू येणार आहे. आणि असा सोयरा पाहिजे. तिकडी मंडळी म्हणन तिकडी वर्मा अजून 10 जणीला सांगन. सून पाहिजे तर माया सुनासारखी आणि येईन आणि इवाई पाहिजे तर मायाच येईन इवायासारखा. अशा गोष्टी भाऊ, थोड्यात गोष्टी, गोड म्हणायच्या गोष्टी, गोड करायच्या गोष्टी, फक्त एवढी ना चुकली गोष्ट आणि तेवढ्या गोष्टीसाठी किती मोठा खटाटोप करावा लागतो घरी गेल्यावर लेकराला. चला असू द्या. एक मी माझं मत मांडलंय. पहिला एक प्रश्न की त्या धान्याचं करायचं काय हे एकदा कमेंटमध्ये सांगा. नंतरचा एक विषय सांगितला की मुलीनं खरंच माहेरून एक आदलीचं का होईना पण आपलं वाढण करून जेवण बनवून आपल्या माहेर घरी गोडधोड, आपल्या माहेर घरून आपल्या सासर घरी गोडधोड घेऊन जावं. त्याने सगळ्यांना खावा, तथास्तू व्हावं, आशीर्वाद द्यावा. अशीच नांद, अशीच आनंदान राह, असेच घरीदारी सुख समृद्धी आणून दे. तू आनंदी राहिली म्हणजे आमचा पोरगा आनंदी राहील. आमचा पोरगा आनंदी राहिला म्हणजे आम्ही घरची सगळी मंडळी आनंदी राहू. आणि तुमच्या तोंडावरचा आनंद, तुमच्या तोंडावरचा हसू, तुमच्या चेहऱ्यावर दिसणारं सुख आमचं पूर्ण संसार सुखमय होईल. चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा. मी कमेंटची आवर्जून तुमच्या वाट पाहतो. विषय साधा असतो पण तरी सांगावं लागतो, विचारपूस करावं लागते. आपल्या मनाला पटतंय, आपल्या मित्राला काय वाटतंय, आपल्या मित्राला जे वाटतंय ते त्याने कमेंटमध्ये सांगायला पाहिजे. म्हणजे आपल्याला समजन आम्ही काही परिपूर्ण नाही, तुम्हीही परिपूर्ण नाही. मी जे सांगितलं कदाचित तुम्हाला पटत असेल नसेल पटत, पण तुम्ही सांगितलेलं मला आवर्जून पटन. चला काय हरकत नाही. कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्राला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला काय हरकत नाही. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.